झी 24 तास एक पाऊल पुढे. महाप्रलयाचे साक्षीदार आपण पाहताय. या उत्तर काशीमधल्या, केदारनाथमधल्या, बद्रीनाथमधल्या आपत्तीतून जे वाचले त्यांचे अनुभव अशा करतात की त्यांनी मोकळं होणं गरजेचं आहे. महाराष्ट्राला आता कळणं गरजेचं आहे. आज राजकारणावर चर्चा नको, गांधी विरुद्ध मोदी अशी आत्ता भूमिका मांडूया नको. अजूनही सुतक संपलेलं नाही, अजूनही बेपत्तांचा पत्ता लागलेला नाही, मृतांची आकडा नेमका किती आहे तोही आपल्याला कळलेला नाही. आणि म्हणूनच आज हा फक्त कार्यक्रम महाप्रलयांच्या साक्षीदारांबरोबर. असे साक्षीदार माझ्या सर्व स्टुडिओमध्ये आहेत. माझ्याबरोबर सुरेखा खांडेकर नागपूरहून, माधुरी नामाणे ठाण्याहून, तर अर्चना गोगटे आणि देवेंद्र जैन पुण्याहून आहेत. सर्वात प्रथम मी जातोय सुरेखा खांडेकर यांच्याकडे. सुरेखा खांडेकर, उत्तर काशीमध्ये आपण होतात. 4 महिलांचा एक ग्रुप आपल्या बरोबर होता. काय पाहिलं आपण? ती वेळ कशी होती? ती वेळ अतिशय भयानक होती. म्हणजे समोर आपल्या मृत्यू उभा आहे असं वाटत होतं. आणि आता सांगताना अंगावरती शहारी येतात. आणि त्यातल्या त्यात आम्ही 1-2 रात्री आणि 2 दिवस एकाच ठिकाणी त्या गाडीमध्ये फसलेलो होतो. समोरून दरडी कोसळत होत्या, बाजूनी रस्ता खचत होता. रस्ता एवढा लहान झालेला होता की फक्त एक गाडी जाऊ शकेल एवढा तो खचून खचून हे छोटा होऊन गेलेला होता. त्यामुळे 2 रात्री आणि 2 दिवस आम्ही अगदी बसून काढले गाडीमध्ये. कोणालाही अलाउड नव्हतं बाहेर, गाडीच्या बाहेर पडणं. मृत्यू असा समोर दिसत असताना पाणी सुद्धा प्यायला नव्हतं. बोला बोला. हा बोला बोला. हा तिथे पाणी सुद्धा प्यायला नव्हतं. आम्ही तिथल्या दरडीवरनं जे पाणी गळत होतं तिथे बाटल्या लावून मोठ्या जीवावर उदार होऊन आम्ही तिथे पाणी गोळा केलं. आणि गाडीतल्या लोकांना कंपल्सरी केलं की तुम्ही फक्त थोडं पाणी प्यायचं, 1 बाटली आपण 2 दिवस आपण पुरवायची. ह्या पद्धतीने आम्ही अगदी दारात मृत्यू असताना असा पाहिला. मला सांगा, हा दारात मृत्यू होता तेव्हा सर्वप्रथम आठवण कोणाची झाली? आणि त्याहीपेक्षा या प्रसंगातून आपण वाचू ही शक्ती किंवा ही श्रद्धा तुम्हाला कोणी दिली? ही शेवटी देवानीच दिली आमच्या. कारण 4ही ठिकाणच्या प्रवास आमचा पूर्ण झालेला होता. आमचा हा परतीच्या प्रवासामध्ये हे घडलं. त्यामुळे आम्ही जे पाहिलं दृश्य ते चांगल्या अवस्थेतच पाहिलेलं होतं. त्यामुळे आम्ही देवाला तिथे आळवलं आणि म्हटलं की तुम्ही तूच आम्हाला वाचवणारा, तारणारा आणि मारणारा तूच. अशा पद्धतीने आम्ही आपला पुढचा प्रवास सुरू केला. सुरेखाताई, अगदी बरोबर आहे. एकीकडे प्रचंड मोठ्या प्रमाणात पाण्यामुळे झालेली तबाही तुम्ही पाहिली, तर दुसरीकडे पाण्याच्या थेंबासाठी दरडीवरनं ठिबकणाऱ्या पाण्यावर जगायची वेळ माणसावर आली. काय प्रसंग असतो निसर्ग माणसावर वेळ काय आणतो बघा. एकीकडे खाली पाणी प्रचंड मोठ्या क्युसेक्स प्रचंड मोठ्या प्रमाणात वाहत जात आहे, तर दुसरीकडे प्यायला अक्षरशः थेंब थेंब पाणी गोळा करायला लागतंय. 1 बाटली 2-2 दिवस प्यायला वापरावी लागते. हीच ती वेळ अशी असते की ज्या वेळेला माणसाच्या आतल्या श्रद्धा त्याला ताकद देत असतात. त्या श्रद्धांचं दर्शन आपल्याला व्हावं म्हणूनच या सगळ्या साक्षीदारांना आपण आज बोलतं करतोय. माझ्यासोबत ठाण्याहून माधुरी नामाणे आहेत. माधुरी नामाणे, आपला 80 जणांचा ग्रुप होता. 6 दिवस आपण अडकलेला होतात. काय सांगाल त्या क्षणांबद्दल? आत्ता या स्टुडिओमध्ये ठाण्यात बसून तुम्हाला कसं वाटतंय? आपण त्या आपत्तीतून वाचू असं तेव्हा वाटलं होतं? नमस्कार, मी माधुरी ताम्हाणे बोलते.
मला खरंच असं वाटलं नव्हतं की त्या आपत्तीतून आपण सुखरूप इथे परत येऊ. पण आज जेव्हा तुमच्या स्टुडिओत बसून मी बोलते आणि गेले 3 दिवस मी जे शेकडो फोन घेते, तेव्हा मला असं वाटतंय की जे अनेक असंख्य लोकांच्या सद्भावना आहेत, या सद्भावनांमुळेच आपण सुखरूप परत आलो. अतिशय भीषण अशी ती परिस्थिती होती. गंगोत्री, यमुनोत्री आणि केदारनाथचं दर्शन झालं. केदारनाथला ज्या दिवशी आम्ही पोचलो त्या दिवशी नेमका त्या ठिकाणी घोडेवाल्यांचा आणि पालखीवाल्यांचा स्ट्राईक होता. परंतु सुदैवाने सकाळी तो स्ट्राईक मिटला आणि आम्ही सुखरूप वरती व्यवस्थित गेलो. त्या रात्री आम्ही तिथे राहिलो. प्रचंड थंडी होती आणि खूप पाऊस होता. तशा स्थितीत आम्ही केदारनाथचं दर्शन घेतलं आणि ते इतकं मनोहर दर्शन होतं. खरोखर साक्षात शिवशंकराची अनुभूती त्या ठिकाणी मी घेतली. आणि आज जेव्हा दूरदर्शनच्या पडद्यावर मी संपूर्ण उद्ध्वस्त झालेलं ते मंदिर पाहते, तेव्हा मला अतिशय वेदना होतात. कारण त्या मंदिराचं एक सुरेख दर्शन अगदी डोळे भरून आम्ही संध्याकाळी घेतलं. आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आम्ही तिथून खाली उतरलो. पालखीमुळे मी फार शेवटी उतरले, संध्याकाळी 6-7च्या सुमाराला. आणि रात्री 2च्या सुमाराला त्या ठिकाणी ढगफुटी झाली. म्हणजे आता असं वाटतं की ती आपत्ती जर 5-7 तास आधी आली असती तर आज इथे तुमच्याशी बोलायला आम्ही नसतो. किंबहुना त्या रात्री ज्या ठिकाणी महाराष्ट्र मंडळामध्ये आम्ही दिसत नाहीये आणि त्याचं फार दुःख होतं. आणि सगळ्यात जास्त दुःख मला कशाचं होत असेल तर ज्या पालखीमधून 4 मुलांनी अतिशय फुलासारखं वरती नेलं, माझी हम आपके बच्चे हैं, आप चिंता मत करो, हम आपको सही सलामत लेके जाएंगे, त्या मुलांचं आज काय झालं असेल. ज्या नेपाळी जोडप्यांनी प्रेमाने मॅगी खाऊ घातली, चहा प्यायला दिला, त्यांचं आज काय झालं असेल या विचाराने मी फार अस्वस्थ होते. मला कल्पना आहे की एक शब्द उच्चारणं सुद्धा अतिशय कठीण आहे. परंतु हा सगळा प्रसंग तुम्ही सांगत असताना मला 100% खात्री आहे तुम्ही प्रचंड मोठ्या प्रमाणावर तिकडे हानी बघितलेली असेल, मनुष्यहानी पाहिली असेल, जनावरांची हानी, आपल्या ज्या इमारती असतात त्यांची हानी पाहिली असेल. एवढी सगळी हानी पाहिल्यानंतर या यात्रेला जाणं ही पुन्हा एकदा सुवर्ण संधी असेल असं आपल्याला वाटेल. पुन्हा जर संधी मिळाली तर आपण त्या भागामध्ये पुन्हा एकदा जाल? निश्चितपणे. गंगा आपली आहे, हिमालय आपला आहे, तेव्हा त्या निसर्गाच्या दर्शनाला आपण का जायचं नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी गणेशाची उपासक आहे. आमच्या परमपूज्य सद्गुरू सौ संध्याताई अमृते आमच्या सोबत होत्या. जेव्हा आपल्यावर इतकी प्रचंड श्रद्धा आणि आपल्यावर इतकी कृपा आहे तर आपण घाबरायचं कशासाठी. आम्ही थोडक्यात मी सांगते की बद्रीनाथला जाण्याच्या रस्त्यावर जेव्हा आम्ही 6 दिवस अडकून पडलो तेव्हा खरोखर आम्हाला बसमधून जसं सांगितलं मगाशी तसं खाली उतरणं अशक्य होतं. 6 दिवसामध्ये आंघोळ नाही, धड जेवणाखाण्याची सोय नाही आणि रस्ते इतके खराब होते की पौडी मार्गे जेव्हा आमच्या बस वळवण्यात आला तेव्हा अक्षरशः आमची अर्धी बस दरीमध्ये आणि अर्धी बस रस्त्यावर, अशा अवस्थेत आम्ही 70 किलोमीटरचा प्रवास केला. तो सगळाच प्रवास अत्यंत जीवघेणा होता. म्हणजे प्रत्येक क्षणाला जेव्हा दगडी वाहून आलेली आहेत, पाण्याने रस्ते निसरडे झालेत आणि त्याच्यावर भली मोठी बस जेव्हा हिंकळते त्यावेळेला प्रत्येक क्षणाला असं वाटतं की ही बस आता उलटणार आणि दरीमध्ये कोसळणार. आपण अक्षरशः मृत्यू हा इतका जवळून पाहतो आणि ते आपल्या मनाला पटत पण नाही आणि स्पर्श करत नाही. त्यावेळेला इतकी बधीर अवस्था होते आणि परमेश्वराचं नामस्मरणाशिवाय आपल्या हातात दुसरं काहीच उरत नाही. आणि सलाम त्या बहादूर ड्रायव्हर्सना की जे हिमतीने अशा रस्त्यावर आपल्याला अत्यंत सुखरूपपणे घेऊन जातात आणि सुखरूपपणे आपल्या इच्छित स्थळी आपल्याला पोहोचवतात. खरोखर त्या हिमालयात ड्रायव्हिंग करणाऱ्या ड्रायव्हरच्या कौशल्याला दाद दिली पाहिजे. आपण उत्तराखंडातल्या या नैसर्गिक आपत्तीमध्ये वाचलेल्यांशी आपण बोलतोय, त्यांना बोलतं करतोय काय प्रकारची आपत्ती नेमकी त्यांच्यावर होते आणि आज त्यातून सुखरूप सुटल्यानंतर, मन जरा शांत झाल्यानंतर ते ह्या घटनेकडे कसं पाहतात, त्यांच्या श्रद्धा अजूनही तेवढ्याच पक्क्या आहेत का, हा त्यांना बोलतं करण्याचा जो सिलसिला आहे तो एका ब्रेक नंतर चालू राहणार आहे. आपल्यासोबत अर्चना गोगटे आणि देवेंद्र जैन पुण्याहून आहेत. आणखीन ब्युरोमधनं अनेक प्रवासी असे आहेत की जे वाचलेले आहेत. याच पडद्यावर तुम्हाला एका बाजूला बेपत्ता असलेल्यांचेही फोटो दिसत असतील. परमेश्वराच्या चरणी एकच प्रार्थना आता करूया की या बेपत्ता असणाऱ्यांपैकी सर्वच जण
जिवंत असतील आणि असेच पुन्हा या स्टुडिओमध्ये आपल्याशी बोलत असतील. आत्ता घेतो एक ब्रेक. कुठे जाऊ नका. आपण पाहताय महाप्रलयाचे साक्षीदार. झी 24 तास एक पाऊल पुढे.